नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कार्बनी संयुगे या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आपण संयुगांचे विविध प्रकार म्हणजे आयनिक बंध असलेली आयनिक संयुगे, सहसंयोज बंध असलेली सहसंयोज संयुगे, याशिवाय संयुगांचा आणखीन एका प्रकारे आपण वर्गीकरण केलं होतं ते म्हणजे सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे। त्यामधील सेंद्रिय संयुगे म्हणजेच आपण त्यांना कार्बनी संयुगे असे संबोधलो आहोत, कारण याच्यामध्ये कार्बनी संयुगांचा मुख्य घटक कार्बन हा असतो हे आपण पाहिलं आहोत। म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन हा मुख्य घटक असलेल्या संयुगांना आपण काय म्हणणार आहे? कार्बनी संयुगे असे म्हणणार आहे। त्यांना आपण हायड्रोकार्बन असंही म्हणू शकतो। हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्यांचा मुख्य घटक कार्बन आणि हायड्रोजन आहे आणि मुख्यत्वे करून ही संयुगे प्राणी आणि वनस्पतीपासून आपल्याला मिळतात, पण काही कार्बनी संयुगे आपण प्रयोगशाळेत सुद्धा तयार करू शकतो। याच कार्बनी संयुगाबद्दल आपण सविस्तर अभ्यास करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण हेही पाहिलंय की कार्बनी संयुगांचे गुणधर्म काय आहेत। याच्यामध्ये आपण पाहिलंय की कार्बनी संयुगे ही पाण्यामध्ये विरघळत नाहीत। मग जी संयुगे पाण्यात विरघळत नाहीत ती संयुगे मात्र कशात विरघळतात? काही कार्बनी द्रावकामध्ये विरघळतात। मग कार्बनी द्रावक कोणते? की जी कार्बनी संयुगे आहेत पण द्रव रूपात आढळतात त्यांना आम्ही कार्बनी द्रावक असं म्हणतो, बरोबर। मग हे कार्बनी द्रावक कोणकोणते बरं? तुम्हाला परिचित आहेत। क्लोरोफॉर्म, तुम्ही नावं ऐकलेली आहात यापूर्वी, बेन्झीन, कार्बन टेट्राक्लोराइड, इथेनॉल, मिथाइल अल्कोहोल, मिथेनॉल, ही अशी काही नावं आपल्याला माहित आहेत, परिचित आहेत की जी कार्बनी द्रावक म्हणून उपयोगात येतात, बरोबर। या कार्बनी द्रावकामध्ये कार्बनी संयुगे सहजासहजी विरघळतात, पण ती कार्बनी संयुगे पाण्यात विरघळत नाहीत। याच्यानंतर आपण आणखीन एक वैशिष्ट्य कार्बनी संयुगांचं पाहिलं की कार्बनी संयुगे यांच्यामध्ये मुख्यत्वे सहसंयोज बंध असतो। बघा, त्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे मुख्य घटक आहेत, पण त्यांच्या सोबत ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस, हॅलोजन्स म्हणजेच फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ही सुद्धा मूलद्रव्ये त्याच्यासोबत असू शकतात। याच्याशिवाय आपण पाहिलंय की काही धातू सुद्धा या हायड्रोकार्बन्स मध्ये किंवा कार्बनी संयुगामध्ये आपल्याला आढळतात। याच्यामध्ये सहसंयोज बंधच असतो, म्हणजेच कार्बनी संयुगे हे सहसंयोज संयुग आहे। म्हणजेच याचाच अर्थ कार्बन, हायड्रोजन आणि इतर मूलद्रव्ये जी त्या कार्बनी संयुगामध्ये असतील यांच्यासोबत कार्बन काय करतो? इलेक्ट्रॉनची भागीदारी करून सहसंयोज बंध तयार करतो। आणि आपण याच पाठात आणखीन पुढे कार्बन कसा इलेक्ट्रॉनचं संधान साधतो किंवा तो भागीदारी करतो आणि कार्बनी संयुगांची निर्मिती होते हे आपण अगदी डिटेल पुढच्या काही तासांमध्ये पाहणार आहोत किंवा पुढच्या काही व्हिडिओमध्ये हेही आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये आणखीन एक गुणधर्म आपल्याला असं लक्षात येईल की कार्बनी संयुगे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात, म्हणजे त्यातून त्याच्या पाण्यातील द्रावणातून विद्युतधारा वाहत नाही। आणि आणखीन एक मुख्य आपण गुणधर्म त्याचा पाहिला होता की आयनिक संयुगे यांची द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात, पण त्याच्या तुलनेत आपण जर बघितलं तर कार्बनी संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक अतिशय काय असतात? कमी असतात। ती जवळजवळ सुमारे 300 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असतात। आपण एक तक्ता पाहिला होता, त्यामध्ये आपण आपल्याला कार्बनी संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक पाहायला मिळतो। पुस्तकातही तो तक्ता दिलेला आहे, आपण तो पाहू शकता। काही तर कार्बनी संयुगांचे तर द्रवणांक आणि उत्कलनांक वजा म्हणजेच शून्याच्या खाली आढळतात, बरोबर। ही काही कार्बनी संयुगांची वैशिष्ट्ये आपण पाहिली होती। आता याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो म्हणजे कार्बनी संयुगांचा सविस्तर अभ्यास करत असताना ही कार्बनी संयुगे ज्या कार्बन या मूलद्रव्यापासून बनलेली आहेत त्या कार्बन बद्दल आपल्याला थोडीशी अधिक माहिती घेणं गरजेचं आहे।
त्यामुळं आज आपण या व्हिडिओमध्ये किंवा या तासामध्ये आपण कार्बनचं एक वेगळेपण म्हणजेच कार्बनमध्ये असणारा कार्बन हा कार्बनी संयुगे तयार करत असताना त्यामध्ये असणारा रासायनिक बंध कोणता तयार करतो, कशा प्रकारे तयार करतो आणि कार्बन मूलद्रव्याचं असं कोणतं वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामुळे तो प्रचंड अशी म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात कार्बनी संयुगांची निर्मिती करतो. म्हणजेच पहिल्यांदा आपण बघतोय कार्बन या मूलद्रव्याचे वेगळेपण. वेगळेपण म्हणजे काय? थोडक्यात आपण कार्बन या मूलद्रव्याचं असं काही वैशिष्ट्य, विशेष वैशिष्ट्य आपण अभ्यासात घेणार आहोत की ज्याच्यामुळे त्याच्याकडे कार्बनी संयुगांची निर्मिती करण्याची क्षमता प्रचंड आहे. बरोबर, चला तर पाहूयात आपण कार्बन या मूलद्रव्याचं वेगळेपण म्हणजेच त्याची काही वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आवर्त सारणी पाहिली आहात, तर त्या आवर्त सारणीमध्ये अणु अंकाच्या चढत्या क्रमानं मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे. त्यामध्ये कार्बन की जो आपण सी हा सिम्बॉल संज्ञा वापरतो, कार्बन या मूलद्रव्याचा अणु अंक आहे 6. बरोबर, आणि आपण त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिलेलं आहे 2, 4. याचाच अर्थ पहिल्या कवचामध्ये, पहिल्या कक्षामध्ये कोणाच्या कार्बनच्या अणूच्या पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच बघा बरं, कार्बनचा अणू मी इथं काढत आहे. बरोबर, त्यामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की तो कसा इतर मूलद्रव्यांसोबत इलेक्ट्रॉन भागीदारी करतो. हे आपण कार्बनच्या अणु संरचनेवरून आपल्याला पटकन लक्षात येत जाईल. बघा, कार्बनचा अणुअंक 6 आहे, म्हणजेच याच्या केंद्रकामध्ये 6 धनप्रभारित प्रोटॉन आहेत. प्रोटॉन कुठे असतात? अणूच्या केंद्रकामध्ये आढळतात. त्याच्यासोबतच काही वेळेला 7 किंवा 8 किंवा 9 न्यूट्रॉन असतात की ज्याच्यावर प्रभार नसतो. आता पहा, याची इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण पाहिले 2 आणि 4. म्हणजे त्याचा अर्थ इलेक्ट्रॉनची पहिला जो कवच आहे, कवच किंवा कक्षा की ज्याला आपण के कवच असं म्हणतो, दुसरा कवच यल कवच आहे. बरोबर, या कवचामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर, आणि कारण पहिल्या कवचाची क्षमताच असते 2 इलेक्ट्रॉन, सामावून घेण्याची क्षमता 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या कवचामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन दिसतील एकूण 4 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या कवचाची क्षमता किती असते विद्यार्थी मित्रांनो? 8. बरोबर, पण इथं 4च इलेक्ट्रॉन आहेत कारण याच्यामध्ये कार्बनचा अणुअंक 6 आहे. त्यामुळे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार? एकूण 6 प्रोटॉन आणि 6 इलेक्ट्रॉन. प्रोटॉन हे कुठे असतात? धनप्रभारित असतात आणि अणूच्या केंद्रकात असतात. आणि इलेक्ट्रॉन कुठे असतात बरं? इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असून ते अणु केंद्रकाभोवती काय होत असतात? गोलाकार मार्गामध्ये फिरत असतात. त्या गोलाकार मार्गालाच आपण काय म्हणतो? कवच किंवा त्यालाच आपण कक्षा असं म्हणतो. यामध्ये पहिली कक्षा आहे की ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत कार्बनची दुसरी कक्षा म्हणजेच त्याची बाह्यतम कक्षा. बरोबर, दुसरी कक्षा म्हणजेच बाह्यतम कक्षा, आणि बाह्यतम कक्षेत एकूण 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच याचाच अर्थ कार्बनच्या अणूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे बरं? 4 आहे. 4 म्हणजे अणूच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन. मग कार्बनमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन 4 आहेत. बरोबर, मग आपण जर पाहिलं तर 4 इलेक्ट्रॉन त्याच्या संयुजा कक्षेमध्ये असल्यामुळं कार्बन काय करू शकतो? त्याची संयुजा त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन वरून ठरवतो. बरोबर, किंवा ठरतात. मग काय होतंय बघा बरं, कोणताही अणू त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून तो काय करतो? म्हणजे त्याची संयुजा एकतर तो इलेक्ट्रॉन गमावतो किंवा एकतर इलेक्ट्रॉन घेतो किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. बरोबर, या 3 प्रकारे तो काय करू शकतो? स्वतःला स्थिरत्व प्राप्त करून घेतो. मग हे तो कसं काय करणार आहे बघा बरं, एखादा अणू इलेक्ट्रॉन गमावणे किंवा इलेक्ट्रॉन घेणे किंवा इलेक्ट्रॉन भागीदारी करून
तो त्याच्या जवळचा नजीकचा जो राजवायू आहे किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे, बरोबर, त्याच्या इलेक्ट्रॉन सारखं स्वरूपण स्वतःचं करण्याचा प्रयत्न करतो. कारण राजवायू किंवा निष्क्रिय वायू याच्यामध्ये तुम्ही बघितला तर हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन या सगळ्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये त्यांच्या संयोज्य इलेक्ट्रॉन आहेत 8 आणि त्या सगळ्यांची संयोज्य आहे 0. म्हणजेच हे जे राजवायू आहेत ते काय आहेत, स्थिर आहेत. कारण ते त्यांच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांची अष्टक स्थिती पूर्ण आहे. आणि हेलियमच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याची द्विक स्थिती पूर्ण आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावत पण नाहीत, इलेक्ट्रॉन घेत पण नाहीत आणि इलेक्ट्रॉनची भागीदारीही करत नाहीत. म्हणजे कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये किंवा संयुग तयार करत नाहीत. म्हणजेच ती मूलद्रव्ये स्थिर आहेत. त्यांची अष्टक स्थिती पूर्ण करून आणि द्विक स्थिती पूर्ण करून ती स्थिर आहेत. त्याप्रमाणे इतर मूलद्रव्ये सुद्धा त्याच्या नजीकच्या राजवायू सारखं इलेक्ट्रॉन स्वरूपण स्वतःचं बनवण्याचा प्रयत्न करतात. मग त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते एकतर देऊन किंवा इलेक्ट्रॉन घेऊन किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी किंवा त्याला इलेक्ट्रॉनचं संधान करून ते काय करतात, नजीकच्या राजवायू प्रमाणे इलेक्ट्रॉन स्वरूपण करण्याचा प्रयत्न करतात आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करतात. मग बघूयात चला तर कार्बन कोणत्या पद्धतीनं स्थिरत्व प्राप्त करतोय. बरोबर, बघा बरं, कार्बनच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच त्याची संयोज्य इलेक्ट्रॉन किती 4 आहे आणि त्यामुळं इथं कार्बनला 3 पर्याय उपलब्ध आहेत. एक तर तो 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. बरोबर, त्याने 4 इलेक्ट्रॉन दिले तर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे 2, 4 आहे ते फक्त 2 राहील आणि त्याची द्विक स्थिती पूर्ण होईल. म्हणजे कोणासारखी, हेलियम प्रमाणे. हेलियमची द्विक स्थिती पूर्ण आहे. बरोबर, कारण हेलियमचा अणुअंक 2 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आहे. म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे त्याची द्विक स्थिती पूर्ण आहे. त्यामुळं इथं एक पर्याय राहतो, कार्बन हा 4 इलेक्ट्रॉन गमावून कोणासारखी, हेलियम प्रमाणे. हेलियम हा राजवायू आहे त्याच्या बरोबर, त्याप्रमाणे काय करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण साधण्याचा प्रयत्न करतो आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. पण बघा बरं, जेव्हा कार्बन त्याच्या अणु कक्षेतून एक इलेक्ट्रॉन गमावतो, बघा बरं, इथं त्याने 1 इलेक्ट्रॉन गमावला आणि जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा हा कार्बन आता पूर्वी अणु होता, तो आता अणु न राहता त्याने 1 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळं इथं धनप्रभारित प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा 1 न जास्त झाली. त्यामुळे जेव्हा एखादा मूलद्रव्य 1 इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा तो C+ म्हणजे त्याच्यावर 1 धनप्रभार निर्माण होतो. असंच याप्रमाणे यानं जर समजा 4 इलेक्ट्रॉन गमावले, हा जेव्हा 4 इलेक्ट्रॉन त्याचे कक्षेतून गमावतो तेव्हा इथं जो कार्बनचा अणू आहे त्याचं रूपांतर C4+ ह्या आयन मध्ये होतं. C4+ या धन आयन मध्ये त्याचं रूपांतर होतं. आता बघा, थोडंसं लक्ष द्या, इथं जो तयार झालेला कार्बनचा C4+ हा आयन आहे, हा धन आयन आहे किंवा हा कॅटायन आहे. हा मात्र याच्यावरचा प्रभार जर बघितला तर प्रभार उच्च आहे. याच्यावरचा विद्युत प्रभार जर पाहिला तर प्रभार उच्च आहे आणि या कार्बन अणूचा अणु आकार, बरोबर, अणूचा आकार जर बघितला तर अणु आकार छोटा आहे. अणु आकार छोटा आहे. त्यामुळं काय होतंय बघा, याच्यामध्ये हा जो C4+ धन आयन आहे, अणु त्या धन आयनचा आकार छोटा आणि त्याच्यावर असणारा उच्च प्रभार, याच्यामुळे काय होतंय, त्याला अस्थिरता प्राप्त होते. काय प्राप्त होते, तो अस्थिर होतो. म्हणजे स्थिर होण्याऐवजी तो आणखीनच अस्थिर बनतो. त्यामुळं इथं कार्बन 4 इलेक्ट्रॉन गमावू शकत नाही. कारण 4 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे जो C4+ धन आयन तयार झालेला आहे तो काय असतो, आणखीनच अस्थिर बनतो त्याच्यावरच्या उच्च प्रभारामुळे आणि त्याच्या छोट्या आकारामुळे.
बरोबर. मग त्यामुळे हा पर्याय तरी तो स्वीकारत नाही. या आणखीन एक याच्यामध्ये जेव्हा तो एक एक इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा पहिला इलेक्ट्रॉन गमावताना त्याला काहीतरी ऊर्जा लागते, दुसरा इलेक्ट्रॉन गमावताना त्याला आणखीन जास्त ऊर्जा, पहिल्यापेक्षा आणखीन जास्त ऊर्जा वापरावी लागते. याप्रमाणे चौथा इलेक्ट्रॉन गमावताना तर त्याला आणखीनच उच्च प्रतीची ऊर्जा वापरावी लागते, तेव्हा तो इलेक्ट्रॉन गमावू शकतो. बरोबर. मग ही ऊर्जा प्राप्त ही ऊर्जा तो इलेक्ट्रॉन गमावताना ती ऊर्जा मिळवण्यासाठी त्याला अस्थिरता प्राप्त होते आणि त्यामुळं तो हा पर्याय स्वीकारत नाही. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन गमावून C4+ धन आयन बनवण्याचा तो प्रयत्न करणार नाही. राहिला दुसरा मार्ग, 4 इलेक्ट्रॉन तो काय करू शकतो, कमावू शकतो. कमावणे किंवा मिळविणे, बरोबर, किंवा घेणे. बरोबर. पाहूयात. तर मग सुरुवातीला आपण पाहिलं होतं की कार्बनचा हा जो अणू आहे, बरोबर, तो कार्बनचा अणू त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 4 आहे. त्यामुळे त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत तर दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर. आता इथं जेव्हा कार्बन 1 इलेक्ट्रॉन मिळवतो, बरोबर, तेव्हा त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 5 असं होतं. बरोबर. आणि इलेक्ट्रॉन मिळविताना, इलेक्ट्रॉन कमावताना म्हणजे इलेक्ट्रॉन घेताना त्याला तो ऊर्जा बाहेर उत्सर्जित करतो. बरोबर. आणि मग याच्यावर C-1, बरोबर, म्हणजेच कार्बनचा काय तयार होतोय, ऋण आयन तयार होतोय. कार्बनचा ऋण आयन की ज्याला ऍनायन असे म्हणतात, कार्बनचा ऍनायन. बरोबर. याप्रमाणे जेव्हा तो 4 इलेक्ट्रॉन इतर अणूपासून मिळवेल तेव्हा त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये काय होणार आहेत, 8 इलेक्ट्रॉन होणार आहेत. म्हणजेच त्यानं एकूण 4 इलेक्ट्रॉन जादा मिळवलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर 4 ऋण प्रभार काय होतो, निर्माण होतो. म्हणजे C-4 किंवा 4- हा प्रभार त्याच्यावर तयार होतो. म्हणजेच हा C4- ऋण आयन तयार होतो. आणि याच्यामध्ये पुन्हा हा जो ऋण आयन तयार झालाय याच्यावरही उच्च प्रभार आहे. काय आहे, उच्च प्रभार. आणि त्याचा आकार जो आहे, अणु आकार, तो छोटा आहे. अणु आकार छोटा आहे. त्यामुळं काय होतं, इथंही या ऋण आयन, कार्बनच्या ऋण आयन C4- या ऋण आयनला अस्थिरताच प्राप्त होते. काय प्राप्त होते, तो अस्थिर बनतो. बरोबर. आणि या पद्धतीनं तो जेव्हा 2-8 4 इलेक्ट्रॉन मिळवतो तेव्हा 2-8 म्हणजेच तो निऑन सारखी काय करतो, इलेक्ट्रॉन स्वरूपण साधण्याचा प्रयत्न करतो. पण या उलट तो स्थिर बनण्याऐवजी तो आणखी अस्थिरच बनतो. कारण प्रत्येक वेळी इलेक्ट्रॉन कमावताना, इलेक्ट्रॉन मिळविताना, इलेक्ट्रॉन घेताना त्याला ऊर्जा बाहेर फेकावी लागते. त्यामुळं त्याला अस्थिरता प्राप्त होते. म्हणजेच इथंही कार्बन अणू हाही मार्ग स्वीकारत नाही. मग राहिला तिसरा मार्ग की जो कार्बन अणू काय करू शकतो, इलेक्ट्रॉनचं संधान करू शकतो. इलेक्ट्रॉनचे संधान म्हणजेच इलेक्ट्रॉनची भागीदारी. संधान म्हणजेच भागीदारी. बरोबर. मग इथं इलेक्ट्रॉनचं जे स्वरूपण आहे ते आहे 2-4. बरोबर. आणि हा कार्बनचा अणू की ज्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत की जे संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. आता याच्यामध्ये हा कार्बनचा जो अणू आहे, कार्बनचा अणू इतर 4 मूलद्रव्यांच्या अणूसोबत इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. आणि ही इलेक्ट्रॉनची भागीदारी करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की हायड्रोजन हा अणू आपण लक्षात घेऊया. हायड्रोजनच्या अणूमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. बरोबर. हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये काय असणार आहे,
एकच इलेक्ट्रॉन असणार आहे, त्यामुळे हायड्रोजनचा हा अणू या कार्बनच्या अणूच्या कवचासोबत काय करतो, तो त्याच्यासोबत इलेक्ट्रॉन भागीदारी स्वीकारतो, बरोबर, किंवा भागीदारी करतो. म्हणजेच इथं हायड्रोजन अणूनं काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉनची भागीदारी केलेली आहे, बरोबर. कुणासोबत, कार्बनच्या एका इलेक्ट्रॉन सोबत. असंच हायड्रोजन अणूचा दुसरा अणू, हायड्रोजनचा दुसरा अणू की जो कार्बनच्या दुसऱ्या इलेक्ट्रॉन सोबत, बाह्यतम कक्षेतील दुसऱ्या इलेक्ट्रॉन सोबत पुन्हा काय करतो, तो भागीदारी करतो, बरोबर. याचप्रमाणे हायड्रोजनचा तिसरा अणू जो कार्बनच्या तिसऱ्या इलेक्ट्रॉन सोबत, बाह्यतम कक्षेतील तिसऱ्या इलेक्ट्रॉन सोबत काय करतो, तो भागीदारी करतो. आणि याचप्रमाणे कार्बनच्या बाह्यतम कक्षेतील चौथा इलेक्ट्रॉन की जो हायड्रोजन मूलद्रव्याच्या चौथ्या अणूसोबत काय करतो, इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. बघा बरं, इथं तुम्हाला लक्षात येईल की कार्बननी एका हायड्रोजन सोबत इथं काय केलेले, इलेक्ट्रॉनची भागीदारी केली आहे. बघा बरं, पाहायला मिळतंय का. याच्यानंतर कार्बनने दुसऱ्या एका हायड्रोजन सोबत इलेक्ट्रॉनची काय केलेली आहे, भागीदारी केलेली आहे इथे, बरोबर. याच्याशिवाय कार्बननं तिसऱ्या हायड्रोजन सोबत पुन्हा इलेक्ट्रॉनची भागीदारी केलेली आहे, बरोबर. आणि हायड्रोजनच्या चौथ्या अणूने कार्बनच्या चौथ्या इलेक्ट्रॉन सोबत काय केलेली आहे, भागीदारी केलेली आहे. म्हणजे इथं कार्बनने त्याच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या एका इलेक्ट्रॉन सोबत, अशा एकूण हायड्रोजनच्या 4 अणूंच्या सोबत तो काय करतो, 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करून इथं तुम्हाला लक्षात येईल की हा 4 हायड्रोजन सोबत सहसंयुज बंध तयार करतो, बरोबर. इथं थोडं तुम्हाला लक्षात येत जाईल की आपण यापूर्वी पण सहसंयुज बंध कसा तयार होतो यापूर्वीच्या पाठात पाहिलेलो आहोत. म्हणजेच इथं कार्बन एका हायड्रोजनच्या अणूसोबत एक इलेक्ट्रॉन जोडी, म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन भागीदारीत आहेत. दुसऱ्या हायड्रोजनच्या अणूसोबत 2 इलेक्ट्रॉन भागीदारीत आहेत. म्हणजेच यामध्ये एक इलेक्ट्रॉन कार्बनचा आणि एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा, असे 2 इलेक्ट्रॉन भागीदारीत दिसतात. याचप्रमाणे तिसरा आणि चौथा हायड्रोजनचा अणू सुद्धा एक इलेक्ट्रॉन कार्बनच्या एक संयुजा इलेक्ट्रॉन सोबत भागीदारी करतात. आणि जेव्हा 2 इलेक्ट्रॉन 2 अणूंमध्ये भागीदारीत वापरले जातात तेव्हा त्या 2 अणूंमध्ये एक सहसंयुज बंध तयार होतो. बघा बरं, इथं तुम्हाला लक्षात येईल की कार्बन हा अणू या हायड्रोजन सोबत इथं एक कार्बनचा इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन भागीदारीत असल्यामुळे या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये एक सहसंयुज बंध तयार झालेला आहे. याचप्रमाणे हायड्रोजनच्या दुसऱ्या अणूसोबत कार्बननी एक सहसंयुज बंध तयार केलेला आहे. तिसऱ्या अणूसोबत कार्बननी आणखीन एक सहसंयुज बंध तयार केलेला आहे. आणि चौथ्या हायड्रोजनच्या अणूसोबत कार्बननी चौथा सहसंयुज बंध तयार केलेला आहे. याप्रमाणे इथं एक मूलद्रव्य, याच्यामध्ये कार्बन हे मूलद्रव्य 4 हायड्रोजनच्या अणूसोबत काय तयार करतो, CH4 हे कार्बनी संयुग तयार करतो. म्हणजे हा एक रेणू तयार झाला, मिथेन हा रेणू तयार झाला. म्हणजेच याप्रमाणे कार्बनकडं कोणती क्षमता आहे की कार्बन हा 4 संयुजा इलेक्ट्रॉन काय करतो, संयुजा इलेक्ट्रॉनचे संधान करतो किंवा भागीदारी करतो, बरोबर. हे भागीदारी करत असताना तो इतर कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूसोबत तो काय करतो, इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. मग तो कोणाकोणासोबत
इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो? हायड्रोजन सोबत असेल, ऑक्सिजन असेल, फॉस्फरस असेल, सल्फर असेल, किंवा हॅलोजन्स क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, या हॅलोजन सोबत तो काय करू शकतो? इलेक्ट्रॉनची भागीदारी करून सहसंयोज बंध तयार करू शकतो. किंवा सल्फर, फॉस्फरस, याच्याशिवाय काही धातू, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांच्यासोबतही तो काय करू शकतो? इलेक्ट्रॉनची भागीदारी करून कार्बनी संयुगांची निर्मिती करू शकतो. या प्रक्रियेत काय झालं बघा, कार्बननी 4 संयोजी इलेक्ट्रॉन इतर मूलद्रव्यांच्या संयोजी इलेक्ट्रॉन सोबत संधान केलेलं आहे किंवा भागीदारी केलेलं आहे. त्यामुळं इथं काय झाले बघा, याच्यामध्ये कार्बनचा अष्टक स्थिती पूर्ण झालेली आहे. म्हणजे कार्बनच्या कक्षेमध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच इथं त्यानं काय केलेली आहे, त्याची अष्टक स्थिती पूर्ण केलेली आहे. याप्रमाणे हायड्रोजन सुद्धा प्रत्येक हायड्रोजनच्या अणूनं त्याची द्विक स्थिती, म्हणजे हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेत आता 2 इलेक्ट्रॉन झालेले आहेत. कारण हे भागीदारी केलेले इलेक्ट्रॉन दोघांचेही पकडले जातात किंवा दोघांचेही असू शकतात. तसं कार्बनचे हे 2, 2, 2 आणि 2 असे एकूण 8 इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेत, म्हणजे कार्बननं अष्टक स्थिती पूर्ण केली. त्याचवेळी प्रत्येक 4 हायड्रोजनच्या अणूंनी सुद्धा त्यांची द्विक स्थिती पूर्ण केली. हायड्रोजनच्या या कक्षेमध्ये त्यांची द्विक स्थिती काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. म्हणजे एकाच वेळी कार्बन ह्या अणूला आणि 4 हायड्रोजनच्या अणूंना स्थिरत्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं ही जी प्रक्रिया आहे, इलेक्ट्रॉनच्या संधान करून किंवा 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करून रासायनिक बंध तयार करण्याची ही प्रक्रिया अतिशय सहजतेने कार्बनमध्ये घडून येते. आता इथं आपण जर बघितलं, जेव्हा तो इलेक्ट्रॉनचं संधान करत असतोय तेव्हा तो त्याच्या बाह्यतम कक्षेचं परस्पर व्यापन होत असते. परस्पर व्यापन म्हणजे याची बाह्यतम कक्षा, कार्बनची बाह्यतम कक्षा आणि हायड्रोजनची बाह्यतम कक्षा यांचं काय झालेलं आहे? परस्पर व्यापन झालेलं आहे. व्यापन म्हणजे ते एकमेकांवर असे ओव्हरलॅप होतात, बरोबर. हायड्रोजनची बाह्यतम कक्षा आणि कार्बनची बाह्यतम कक्षा असे परस्पर व्यापन होते त्यांचं, म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतंय? ओव्हरलॅपिंग होते आणि इलेक्ट्रॉन काय होतात? शेअरिंग होतात, इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि सहसंयोज बंध तयार होतो, बरोबर. त्यामुळं कार्बन ही तिसरी जी काय आहे म्हणजे संधी आहे किंवा तिसरा जो पर्याय आहे तो सहजासहजी काय करतो? निवडतो. आणि या पद्धतीनं कार्बनची क्षमता काय होते की इलेक्ट्रॉन भागीदारी करून काय निर्माण करणे? सहसंयोज बंध तयार करणे. मागील इयत्तेत आपण पाहिलेलं आहोत की इलेक्ट्रॉनची भागीदारी करून जो बंध तयार होतो तो सहसंयोज बंध तयार होतो. चला तर मग आपण पाहूया कार्बन या पद्धतीनं आणखीन कार्बनचं हे एक वैशिष्ट्य आपण बघितलं की कार्बन हा इलेक्ट्रॉनची भागीदारी करून, संयोजा इलेक्ट्रॉनची भागीदारी करून, इतर अणूंसोबत भागीदारी करून तो आपण हे पाहिलं की कार्बन हा त्याच्या 4 संयोजा इलेक्ट्रॉनची इतर अणूसोबत भागीदारी करून काय तयार करतो? सहसंयोज बंध तयार करतो. म्हणजेच कार्बन जेव्हा कार्बनी संयुगांची निर्मिती करतो तेव्हा त्यामध्ये सहसंयोज बंध निर्माण करण्याची कार्बनकडे क्षमता आहे. या त्याच्या क्षमतेमुळं आणखीन एक आपल्याला असं लक्षात येईल की कार्बनकडं इलेक्ट्रॉन भागीदारी करण्याची क्षमता असल्यामुळं कार्बन हा दुसऱ्या कार्बनच्या अणूसोबत कार्बन कार्बन एकेरी बंध किंवा कार्बन कार्बन दुहेरी बंध किंवा कार्बन कार्बन तिहेरी बंध निर्माण करण्याची क्षमता सुद्धा कार्बनकडे असल्यामुळं तो काय तयार करतो? कार्बन कार्बन एकेरी बंध असलेली काही मूलद्रव्य, उदाहरणार्थ इथेन की ज्याचं रेणुसूत्र आहे C2H6, बरोबर. याला आपण इथेन म्हणतो, बरोबर. इथेन हा अल्केन मधला
दुसरं संयोग आहे कार्बनी संयोग. पहिला अल्केन मिथेन, दुसरा इथेन, तिसरा प्रोपेन, चौथा ब्युटेन. याप्रमाणे अल्केन मधला दुसरा जे कार्बनी संयोग आहे ते आहे इथेन, की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध आढळतो. बरोबर. याच्याशिवाय आपण मिथेन पण पाहिला. बरोबर. तर मिथेन मध्ये कार्बन हायड्रोजन यांच्यासोबत एकेरी बंधच आपल्याला आढळून येईल, की जे सहसंयोज बंध आहेत, पण इथं कार्बन आणि हायड्रोजन मध्ये एकेरी बंधच आपल्याला लक्षात येईल. याप्रमाणे कोणताही अल्केन आपण जर घेतला, अल्केन हे कार्बनी संयुगांची एक समजात श्रेणी आहे, की ज्या समजात श्रेणींचा आपण पुढे अतिशय सविस्तर अभ्यास करणार आहोत. या अल्केन किंवा अल्केन मध्ये मिथेन असेल, इथेन असेल, यानंतरचे प्रोपेन असेल. उदाहरणार्थ प्रोपेन की ज्याचं रेणुसूत्र आहे C3H8. बघा बरं, 3 कार्बन जे आहेत, या 3 कार्बन मध्ये कार्बन कार्बन एकेरी बंधच तुम्हाला दिसेल. बरोबर. आणि मग हा हायड्रोजन सोबत सुद्धा एकेरी सहसंयोज बंध तयार करतो. बरोबर. आणि याप्रमाणे आपल्याला इथं CH3 CH2 CH3 हा प्रोपेन, की ज्याचं रेणुसूत्र आपण इथं लिहिलेलं आहे C3H8. इथे आपण त्याची संरचना पाहतोय. याला इलेक्ट्रॉन रेषा संरचना असं म्हणतात. प्रोपेनचा हा इलेक्ट्रॉन रेषा संरचना आहे. इथं इथेनचा इलेक्ट्रॉन रेषा संरचना आपण पाहत आहोत, की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध. सर्व अल्केन्स जर आपण पाहिले तर प्रत्येक अल्केन मध्ये आपल्याला कार्बन कार्बन एकेरी बंधच आढळेल. बरोबर. याच्याशिवाय कार्बन कार्बन दुहेरी बंध कुठे असतात बरं, तर कार्बन दुहेरी बंध असलेला एक रेणू आपण पाहतोय तो म्हणजे इथीन किंवा इथिलीन. इथीन हे त्याचं IUPAC नाव आहे. बरोबर. आणि इथिलीन हे त्याचं सर्वसामान्य नाव आहे. बरोबर. CH2 डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये आपण जर पाहिलं, इथीन मध्ये कार्बन हा दुसऱ्या कार्बन सोबत दुहेरी बंध तयार करतो. बरोबर. कार्बन कार्बन दुहेरी बंध हा झाला इथीनचा रेणू. याप्रमाणे आपण प्रोपीन जर पाहिला, प्रोपीन तर प्रोपीन मध्ये 3 कार्बनचे अणू आहेत आणि त्याचं रेणुसूत्र आहे C3H6. याच्यामध्ये एका कार्बन मध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध, तर कार्बन कार्बन दुहेरी बंध दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बन मध्ये किंवा पहिल्या आणि दुसऱ्या कार्बन मध्ये असणार आहे. याच्यामध्ये आपण याचं रेणुसूत्र पूर्ण करू शकतो किंवा याची रचना. बरोबर. इथं आपल्याला लक्षात येईल की CH3 CH डबल बॉन्ड CH2. बरोबर. इथेही तुम्हाला दिसेल की प्रोपीन मध्येही कार्बन कार्बन दुहेरी बंध आहे. बरोबर. याच्याशिवाय कार्बन कार्बन तिहेरी बंध सुद्धा निर्माण होतो. तेव्हा आपण जर पाहिलं अल्काईन, या अल्काईन मध्ये पहिलं कार्बनी संयुग आहे CH ट्रिपल बॉन्ड CH. म्हणजेच याच्यामध्ये इथाईन हे पहिलं अल्काईन आहे. बरोबर. आणि या रेणूमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतो. म्हणजेच इथं काय होतं बघा बरं, कार्बन कार्बन एकेरी बंध जेव्हा निर्माण होतो तेव्हा कार्बन आणि दुसऱ्या कार्बन मध्ये एक पहिल्या कार्बनचा इलेक्ट्रॉन आणि दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या कार्बनचा, याप्रमाणे इलेक्ट्रॉनची एक जोडी काय वापरली जाते, भागीदारीमध्ये वापरली जाते. बरोबर. आणि कार्बन कार्बन एकेरी बंध तयार होतो. कार्बनकडे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची जोडी भागीदारी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अल्कीन मध्ये, बरोबर, इथीन हा पहिला अल्कीन आहे. अल्कीन ही एक आणखीन एक समजात श्रेणी आहे. अल्कीन आणि अल्काईन अशा समजात श्रेणी आहेत कार्बनी संयुगांच्या. त्यातला अल्केन मधला पहिला कार्बनी संयुग मिथेन, दुसरा इथेन, तिसरा प्रोपेन. तसं अल्कीन मध्ये पहिला इथीन, दुसरा प्रोपीन, तिसरा
ब्युटीन याप्रमाणे काही आपल्याला कार्बनी संयुगे त्या त्या संजात श्रेणीमध्ये दिसतील. अल्काईन मध्ये पहिला आहे इथाईन, पुढचा प्रोपाईन, ब्युटाईन याप्रमाणे काही कार्बनी संयुगे त्या त्या संजात श्रेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कार्बन कार्बन दुहेरी बंध अल्कीन मध्ये जेव्हा तयार होतात तेव्हा एक कार्बन 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कार्बनच्या 2 इलेक्ट्रॉन सोबत भागीदारी करतो आणि कार्बन कार्बन दुहेरी बंध तयार होतो. याप्रमाणे अल्काईन हे कार्बनी संयुग तयार होताना एका कार्बनचे 3 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कार्बनचे 3 इलेक्ट्रॉन काय केले जातात, भागीदारीमध्ये वापरले जातात आणि काय तयार होतो, कार्बन कार्बन तिहेरी बंध. मग असा कार्बन कार्बन तिहेरी बंध कुठं पाहायला मिळतो बरं, सर्व अल्काइन्स मध्ये आपल्याला कार्बन कार्बन तिहेरी बंध पाहायला मिळतो. बरोबर. आणि या कार्बनच्या 2 कार्बन मध्ये एकेरी बंध किंवा 2 कार्बन मध्ये दुहेरी बंध किंवा 2 कार्बन मध्ये तिहेरी बंध करण्याचा गुणधर्म पण कोणाकडे आहे, कार्बनकडे ही क्षमता असल्यामुळं कार्बनी संयुगांचे प्रचंड असं म्हणजे मोठ्या प्रमाणात कार्बनी संयुगांची संख्या आपल्याला आढळते. निसर्गामध्ये आपण पाहायला गेलो तर कार्बनी संयुगांची कितीतरी अब्जावधी किंवा दशलक्ष मध्ये त्याची आपल्याला काय आढळते, संयुग आढळतात. याच्यामध्ये सुमारे जवळजवळ 10 दशलक्ष इतकी कार्बनी संयुगे आपल्याला निसर्गामध्ये आढळतात. आपण हेही पाहिलं आहोत की कार्बनी संयुगे यांची संख्या इतकी प्रचंड आहे की ती आपल्याला जवळजवळ सर्वसाधारणपणे प्राणी आणि वनस्पतीपासून सहजपणे मिळतात. मी तुम्हाला यापूर्वीच्याही पाठात सांगितलेलं आहे, आपण स्वतः किंवा कोणताही सजीव पेशींचा बनलाय आणि पेशीच मुळात कशाची बनलेली आहे, कार्बनी संयुगांची बनलेली आहे. म्हणजे सजीवाचं संपूर्ण शरीर हे कार्बनी संयुगांचं बनलेलं आहे. त्यामुळे सजीवापासून जे जे पदार्थ आपल्याला उपलब्ध होतात, उदाहरणार्थ दूध असेल, लोकर असेल, धागे असतील, कापूस असेल, अन्नधान्य असेल, बरोबर, हे सर्व रबर असेल, हे सर्व लाकूड, हे सर्व कार्बनी संयुगेच आहेत. लाकडामध्ये सेल्युलोज नावाचा कार्बनी संयोग असतो. आपण जे अन्न पदार्थ खातो त्यामध्ये कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, बरोबर, स्निग्ध पदार्थ असे काय असतात, कार्बनी संयुगे असतात. याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला असं लक्षात येईल की कार्बनी संयुगांची इतकी प्रचंड संख्या आपल्याला आढळते. याच्यामध्ये सर्वात सोपा आणि छोटा कार्बनी संयुग म्हणजे मिथेन. मिथेन की ज्याचं रेणुसूत्र आहे CH4 आणि ज्याचा रेणुभार आहे 16. ज्याचा रेणुभार आहे 16. बरोबर. याच्याशिवाय हा सर्वात सोपा आणि छोटा काय आहे, कार्बनी संयुग आहे. बरोबर, की ज्याचा रेणुभार फक्त 16 आहे. आपण जर बघितलं ग्लुकोज C6H12O6 या हा ग्लुकोज या कार्बनी संयुगाचं काय आहे, रेणुसूत्र आहे. आणि याचा जर आपण रेणुभार बघितला तर 180. बरोबर, इथं आपल्याला ग्लुकोजचा रेणुभार 180 आढळून येईल. याच्याशिवाय आपण जर पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये जे DNA तुम्ही पाहिले आहात की पहिला धडा विज्ञान 2 मधला पाहिला, त्यामध्ये DNA RNA याचा अभ्यास तुम्ही केलाय. तर DNA किंवा RNA जी आहेत की जे न्यूक्लियक आम्ल आहेत आपल्या शरीरामध्ये, बरोबर, की ज्याचे गुणसूत्र बनलेली असतात. DNA आणि RNA पासून गुणसूत्र तयार झालेली असतात. तर ती जी DNA किंवा RNA आहेत ही सुद्धा कार्बनी संयुग आहेत की ज्यांचा जवळजवळ रेणुभार बघितला तर 10चा12वा घात म्हणजेच एकावर किती शून्य येतील बरं, एकूण 12 शून्य याच्यावर येतील. म्हणजे एवढं त्याचा एकक, एकावर 12 शून्य एकक एवढा त्याचा प्रचंड रेणुभार आहे. म्हणजेच सर्वात छोटा मिथेन की ज्याचा रेणुभार 16 आहे, छोट्या कार्बनी संयुगापासून ते प्रचंड महाकाय महारेणू आपण त्याला म्हणता येईल, असा महारेणू DNA RNA यासारखे कितीतरी महाकाय कार्बनी संयुगे की ज्यांचा काय आहे, रेणुभार प्रचंड मोठा आहे.
जवळजवळ 10⁻12 इतका आहे. असे काही किचकट म्हणूया किंवा आपण असे गुंतागुंतीचे कार्बनी संयुगे सुद्धा काय होतात, तयार होतात. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण पाहिलेलं आहोत की कार्बनी संयुगे आपल्याला कुठे कुठे आढळतात, अन्नामध्ये आढळतात. कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे किंवा DNA, RNA, बरोबर. याच्याशिवाय आपण बघितलं संप्रेरके, शरीरात आपल्या संप्रेरके स्रवत असतात ती, किंवा असे प्रचंड प्लास्टिक, सेल्युलोज, लाकूड, धागे, कपडे, रबर हे सुद्धा काय आहेत, एक प्रकारचे कार्बनी संयुग आहेत की ज्यांचा रेणुभार अगदी छोटात छोटा, म्हणजेच अगदी मिथेनचा सर्वात छोटा रेणुभार असलेला 16 ते जवळजवळ DNAचा 10⁻12 एवढा प्रचंड रेणुभार असलेले सुद्धा काही कार्बनी संयुगे काय होतो, कार्बन या मूलद्रव्यापासून निर्माण होतात. बरोबर. याच्यामध्ये थोडस आपण आणखीन एक लक्षात घेतलं तर कार्बन या मूलद्रव्याकडे इलेक्ट्रॉनचं संधान करून सहसंयोज बंद करण्याची क्षमता जी आहे त्याच्याकडं, किंवा कार्बन ह्या मूलद्रव्याकडं सहसंयोज बंध निर्माण करून इतर अणूंसोबत इलेक्ट्रॉनची भागीदारी करून किंवा संधान करून सहसंयोज बंध तयार करण्याची जी प्रचंड अशी क्षमता त्याच्याकडे आहे, याला शृंखला बंधन शक्ती असे म्हणतात. म्हणजेच काय बघा बरं, आणखीन एक गुणधर्म आपल्याला कार्बनचा असं लक्षात येईल की कार्बनकडे शृंखला बंधन शक्ती आहे. शृंखला बंधन शक्ती कार्बनकडे असल्यामुळं कार्बन हा प्रचंड मोठे रेणू कार्बनी संयुगांचे बनवू शकतो की ज्याच्यामध्ये कार्बन मध्ये काय होत जातं, प्रचंड मोठे काय तयार होतात, सहसंयोज बंध तयार होऊन की ज्याचा रेणुभार प्रचंड आहे असे काही महाकाय रेणू सुद्धा याच्यापासून तयार होऊ शकतात. कार्बनच्या या गुणधर्मामुळे कार्बन अणूंमध्ये कार्बनची मुक्त शृंखला म्हणजे आता इथं तुम्हाला दिसायला लागले, ह्याला आपण ओपन चेन, उदाहरणार्थ CH3, CH2, 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 CH3 याच्यामध्ये तुम्हाला आता इथं समोर दिसेल की 6 कार्बन आहे. हा काय तयार झालेला आहे, हेक्झेन. याच्यामध्ये 6 कार्बन काय तयार केले त्यांनी, कार्बन मध्ये एकेरी बंध आणि सहसंयोज बंध निर्माण होऊन अशी मुक्त शृंखला तयार झालेली आहे. बरोबर. याच्याशिवाय त्याच्याकडं आणखीन एक क्षमता आहे की हाच कार्बन वलयी शृंखला, आपण त्याला बद्ध शृंखला आपण तयार करतो. इथं आता तुम्हाला दिसेल की मुक्त शृंखला तयार झालेली आहे, मुक्त शृंखला. बरोबर. मुक्त शृंखला असलेला हेक्झेनचा रेणू दिसेल. याच्याशिवाय कार्बनचे 6 अणू असलेला बद्ध शृंखला आपण तयार करण्याची क्षमता कार्बनकडे आहे. बघा बरं, या रचनेमध्ये कार्बनचे 6 अणू यांनी बद्ध शृंखला तयार केलेली आहे. म्हणजे इथं तुम्हाला असं लक्षात येईल की कार्बननी ही वलयी शृंखला, बरोबर. इथं मुक्त शृंखला, मुक्त का म्हणलंय तर याचे दोन्ही एंड किंवा दोन्ही जे काय आहेत टोक आहेत ती फ्री आहेत, म्हणजे रिकामी आहेत. पण इथं बघा मात्र ही वलयी आहे. यामध्येही 6 कार्बन आहेत, बरोबर, आणि याच्यामध्येही 6 कार्बन आहेत, बरोबर. पण इथं त्याची मुक्त शृंखला आहे आणि इथं त्याची बद्ध शृंखला आहे. याच्यामध्ये आपण आणखीन पाहत गेलो तर 6 कार्बनची तो मुक्त शृंखलामध्ये सरळ शृंखला व शाखीय शृंखला अशाही काय तयार करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे कार्बनकडे. तो गुणधर्म आहे शाखीय शृंखला. बघा बरं, इथं सरळ शृंखलामध्ये 6 कार्बनचीच ही सरळ शृंखला आहे, बरोबर. ही शृंखला तुम्हाला सरळ शृंखला दिसेल. मुक्त शृंखलामध्येच त्याचा एक सरळ शृंखला तयार करण्याची क्षमता आणि दुसरी मुक्त शृंखलामध्येच
शाखीय शृंखलाही तयार होऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ कार्बन कार्बनचे जे 6 अणु आहेत, बरोबर, त्याच्यामध्ये काय तयार होऊ शकतो, शाखा तयार होऊ शकतात त्याच्यात. म्हणजे CH3 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 CH CH. बघा बरं, या शृंखलेमध्ये पण तुम्हाला असं लक्षात येईल किंवा या कार्बनी संयुगामध्ये सुद्धा एकूण 6 कार्बन आहेत. पण याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की दुसरा जो कार्बन आहे इथं, दुसऱ्या कार्बनला इकडे काय दिसेल तुम्हाला, बाजूला त्याला शाखा दिसेल, बरोबर. इथं तिसरा जो कार्बन आहे, या तिसऱ्या कार्बनला सुद्धा इकडे तुम्हाला शाखा दिसेल. म्हणजे ही झाली 6 कार्बनची शाखीय शृंखला आणि ही झाली 6 कार्बनची सरळ शृंखला. म्हणजे मुक्त शृंखलामध्ये 2 प्रकारचे शृंखला कार्बन तयार करू शकतो. एक सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला असणारे कार्बनी संयुगे तयार करण्याची क्षमता त्याच्याकडे. त्याच्याशिवाय वलयी शृंखला किंवा बद्ध शृंखला तयार करण्याची, कार्बनी संयुगे तयार करण्याची क्षमता कार्बनकडे आहे, बरोबर. हे झाली कार्बनची काही वैशिष्ट्य की ज्याच्यामुळे आपण बरेच कार्बनी संयुगांची निर्मिती आतापर्यंत झालेली आहे. आजपर्यंत सुमारे 10 दशलक्ष इतकी कार्बनी संयुगे अस्तित्वात आहेत, बरोबर. आणि याच कार्बनी संयुगांचा आणखीन डिटेल सविस्तर अभ्यास आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.